दर्शको नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. दर्शको, आई होणं हे प्रत्येक स्त्रीच्या दृष्टीने तिच्या आयुष्यातील एक सुंदर आणि जबाबदारीचा प्रवास असतो. या प्रवासातील बाळासाठी पहिली आणि अनमोल भेट असते ते म्हणजे आईचं दूध. आईचं दूध केवळ अन्न नसून ते बाळासाठी पोषण, प्रेम, माया आणि सुरक्षिततेचा आधार असतो. याचं महत्त्व ओळखून दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवले जातात, जनजागृतीपर कार्यक्रमही घेतले जातात. दर्शको, आज आपल्या आरोग्य संपदा या कार्यक्रमातून हाच विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. कार्यक्रमाचं शीर्षक घेतलं आहे आनंदी मातृत्वाची गुरुकिल्ली. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत प्रसूती व स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रश्मी सोळंके इनामदार. डॉक्टर रश्मी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे कार्यरत आहेत. शिवाय रोबोटिक गायनिक सर्जरीमध्ये देखील त्या पारंगत आहेत. चला त्यांचं स्वागत करूया आणि या विषयाशी संबंधित प्रश्नांवर उत्तरं मिळवूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, आज अतिशय महत्त्वाचा आपला हा विषय आहे आणि छान विषय आहे. गप्पा मारायलाही छान वाटणार आहेत. आणि कदाचित दर्शकांच्या मनामध्ये जे काय प्रश्न असतील त्या प्रश्नांना उत्तरंसुद्धा त्यांना मिळतील आहे. तर 1 ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून जगभरात साजरा केला जातो. तर नेमका काय उद्देश आणि काय महत्त्व आहे, काय सांगाल? हा जो स्तनपान सप्ताह साजरा केला जातो 1 ते 7 ऑगस्टमध्ये, याचं महत्त्व असं आहे की स्त्रियांनी आपल्या बाळाला पहिल्या 6 महिन्यापर्यंत पूर्णतः स्तनपान करावे. स्तनपान म्हणजे ब्रेस्ट फिडिंगचे बरेचसे फायदे आहेत. म्हणजे बाळाची रोगप्रतिकार शक्ती चांगली होते, वाढते. कोलेस्ट्रॉल जे असतं, जे पहिलं आईचं दूध असतं 3-4 दिवसांमध्ये जे येतं, तर त्या दुधामध्ये IgA अँटीबॉडीज असतात, लायझोझाईम, लॅक्टोफेरिन, ऑलिगोसॅकराइड्स अशी तत्व असतात, काही ग्रोथ फॅक्टर्स असतात. त्यामुळे ते जर बाळाला मिळाले तर त्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्याच्यानंतर बाळाचं वजन वाढण्यात मदत होते. बाळाला निमोनिया, डायरिया सारखे जे घातक आजार आहेत ते देखील बाळाला होत नाही. तर आणि स्तनपानाचा फायदा फक्त बाळालाच नाही तर आईला देखील आहे. जसं गर्भाशय लवकर आकुंचन पावतं, पोस्टपार्टम हेमोरेज म्हणजे जे डिलिव्हरी नंतरचे जे ब्लिडिंग असतं ते फार लवकर, रक्तस्राव कमी होतो. वळ जी असते ती गर्भापिशवीपासून लगेच सेपरेट व्हायला सुरुवात होते आणि गर्भाशय जे आहे ते आकुंचन पावून नॉर्मल याच्यात पूर्वस्थितीत येतं. तर हे सगळे त्याचे फायदे आहे. स्तनाचा कर्करोग किंवा अंडकोशाच्या कर्करोगामध्ये पण कमी प्रमाण होतं स्तनपानामुळे. तर असे बरेच फायदे आहे बाळाला देखील आणि आईला देखील. तर ही जनजागृती समाजात वाढवण्याच्या दृष्टीने असे विविध उपक्रम घेतले जातात आणि दरवर्षी वेगळी थीम असते, त्यानुसार विविध उपक्रम राबवले जातात. तर यावर्षीची थीम काय आहे? यावर्षी निरोगी आणि शाश्वत आयुष्यासाठी आपण स्तनपान करावे आणि ज्या पण गोष्टींनी हे स्तनपान वाढते अशा गोष्टींना आपण प्रोत्साहन द्यावे. बरं. तर ते त्याचं महत्त्व असं आहे की आपण आईने पहिल्या 1 तासामध्ये स्तनपान सुरू करावे आणि ते 6 महिन्यांपर्यंत एक्सक्लुझिव्हली स्तनपान बाळाला द्यावे आणि ज्या पण गोष्टींनी त्याला फायदा होतो त्या सगळ्या आपण करावे आणि त्या गोष्टींना प्रोत्साहन द्यावे. भारतामध्ये स्तनपानाचा किती टक्के दर आहे? मॅडम, आपण बघितलं तर फक्त 63 म्हणजे 63% स्त्रिया ज्या आहे त्या स्तनपान देतात बाळांना आणि त्याच्यामध्ये 1 तासामध्ये स्तनपान सुरू करणाऱ्या 40 ते 42% प्रमाण आहे. तर अजून आपल्याला बरंच प्रमाण वाढवण्याचं आहे स्तनपानाचं. म्हणूनही कदाचित हे जे अवेअरनेस आपण वीक ठेवतो तर त्याचं हे पण महत्त्व आहे की स्तनपानाचं प्रमाण जे आहे ते वाढायला हवं आणि जनजागरूकता
ही निर्माण व्हायला हवी. आता जेव्हा बाळाचा जन्म होतो तर दूध दिल्या जातो, तर ते दूध बाळासाठी सर्वोत्तम का मानलं जातं? हे जे आईचं दूध असतं एकदा ते पौष्टिक असतं, त्याच्यामध्ये सगळे तत्व असतात. आधीच मी बोलली आहे की रोगप्रतिकार शक्ती कोलेस्ट्रॉलमुळे वाढते, त्या दुधामुळे मेंदूचा बाळाचा विकास चांगला होतो, आतड्यांचे जे आजार आहेत ते खूप कमी प्रमाणात होतात आणि बाळ स्वस्थ राहतं, निरोगी राहतं. तर ह्या आई आणि बाळामध्ये एक वेगळा भावनिक बॉन्ड तयार होतो आणि स्किन टू स्किन कॉन्टॅक्टमुळे बाळाला हायपोथर्मियाचे प्रमाण पण कमी होते. शरीरामध्ये शुगरची मात्रा जी आहे ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात ते पण देखील कमी होतं त्याच्यामुळे. आणि पुढे जाऊन जर बघितलं तर डायबिटीज सारखे जे आजार आहे ते पण बाळामध्ये कमी आढळण्यात येतात. म्हणून आईच्या दुधाला अमृत म्हणतात, अशी उपमा दिलेली आहे. ती उगीच नाही, इतकं महत्वाचं हे दूध आहे आईच्या बाळाला देण्यासाठी. आणि त्याला पहिली लस देखील म्हणतात, म्हणजे फर्स्ट व्हॅक्सिन जे आपण देतो बाळाला. तर आपण पहिल्या 2-3 दिवसांचं जे दूध आहे ते काही गैरसमज असतात की ते दूध देऊ नये, पण ते दूध देणं अतिशय आवश्यक आहे बाळाला. कारण तसं व्हॅक्सिन कुठेच आपल्याला मिळणार नाही. जे आईच्या दुधामध्ये जे सत्व आहेत आणि जे कम्प्लीट न्यूट्रिशन जे बाळाला मिळतं ते आईच्या दुधा थ्रू मिळतं. बाकी आपण कुठलंही फॉर्म्युला फीड द्या, कुठलेही महागडे हे द्या, तर ते आपण आईच्या दुधाला ते रिप्लेस करू शकत नाही. त्यामुळे पहिलं लसीकरण म्हणजे आईचं दूध. छान सांगितलं. बरोबर आहे, एकदम. जेव्हा बाळाचा जन्म होतो तर किती वेळात त्याला दूध मिळणं आवश्यक ठरतं, काय सांगाल? मॅडम, बाळाचा जन्म झाल्यावर नॉर्मल डिलिव्हरी हो किंवा सिझेरियन सेक्शन हो, पहिल्या 1 तासामध्ये बाळाला आईचं दूध मिळायलाच हवं आहे. बरं. आणि त्याचे फायदे असे आहे की आई आणि बाळामध्ये एक बॉन्डिंग निर्माण होऊन जातं त्या क्षणाला. आईची जी ब्रेस्ट दूध पाजण्याची जी सायकल असते 6 महिन्यांपर्यंतची, ती सायकल प्रॉपर सेट होऊन जाते. आईला जे मिल्क लेटडाऊन रिफ्लेक्स म्हणजे ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन हे 2 महत्वाचे हॉर्मोन असतात, तर त्यांचं जे प्रॉपर बनणं असतं ते बरोबर सुरू होऊन जातं. तर पहिल्या 1 तासामध्ये हे दूध मिळणं फार आवश्यक आहे. जसं मी सांगितलं, आईला ब्लिडिंग पण, रक्तस्राव पण कमी जातो ह्याच्यामुळे, तर त्याच्यामुळे तिचं हिमोग्लोबिन पण कमी होत नाही आणि त्याचा पण फायदा आहे. अनेकदा प्रीमॅच्युअर बेबी पण जन्माला येतात किंवा कमी वजनाची बाळं जन्माला येतात, तर त्यांच्या दृष्टीने या दुधाचं महत्त्व किती आहे? कमी वजनाच्या बाळांना हे दूध अतिशय आवश्यक आहे. जितक्या लवकर आपण हे दूध देणं सुरू करू त्यामुळे त्यांचं वजन व्यवस्थित वाढेल. त्याच्यानंतर नेक्रोडायझिंग एंटेरोकोलायटिस म्हणून एक आतड्यांची बिमारी असते, तर ती जे आहे त्याचं प्रमाण खूप कमी होतं जर आईचं दूध लवकर सुरू केलं तर. आणि वजन वाढीमुळे हॉस्पिटलमध्ये कमी वेळ थांबावं लागतं. ते दूध जे असतं ते स्टराईल असतं, म्हणजे ते आपण दुसऱ्या भांड्यात काढत नाही, डायरेक्ट आई स्तनाला लावते, म्हणून इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं. अशा कमी वजनाच्या बाळांमध्ये निमोनिया किंवा डायरिया, लूज मोशन्स याचं प्रमाण खूप असतं. तर हे दूध जर लवकर मिळालं तर ह्या सगळ्या गोष्टींचे पण त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढली असल्यामुळे चांगले परिणाम होतात. निसर्गाने किती सुंदर रचना केली आहे, किती छान सोय केलेली आहे. त्यामुळे जन्मताच बाळाला दूध मिळणं हा त्याचा अधिकार पण आहे, हक्क आहे. आणि मुख्य म्हणजे 0 ते 6 महिन्यामध्ये बाळाच्या त्या वाढीमध्ये कुपोषणाची सुरुवात देखील होऊ शकते. आणि भारतामध्ये आपण बघितलंच आहे की कुपोषणामुळे पूर्वी फार बालमृत्यू होत होते. आता त्याचं प्रमाण बरंच कमी झालंय. पण 0% जर आणायचं असेल तर नक्कीच स्तनपान करणं, बाळाला दूध देणं हे आवश्यक ठरेल आहे. हे एकदम बरोबर बोलले मॅडम तुम्ही. जे आपण जे स्तनपान लवकर सुरू होतं 1 तासामध्ये, तर अशामध्ये जे न्यूनेटल डेथ रेट जो आहे, म्हणजे मृत्युमुखी जे बाळ पडतात आहे पहिल्या 1 महिन्यामध्ये, त्याचं पण प्रमाण कमी होतं. मग पिवळेपणा, न्यूनेटल जॉन्डिस ज्याला म्हणतात, किंवा न्यूनेटल सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन, ह्या सगळ्यांचे प्रमाण आपण बघितले तर ते कमी होतात खूप. बरं. तर म्हणून हे खूप आवश्यक आहे की आईने बाळाला स्तनपान करावे आणि ते लवकरात लवकर सुरू करावे आणि कमीत कमी 6 महिन्यापर्यंत तरी आईने फक्त आपले दूध द्यावे. थोड्याशा वेदना विसरून लगेच स्तनपानाला सुरुवात करावी. बरोबर. आता जेव्हा बाळाचा जन्म होतो तर आई अनेक त्रासातून जाते, वेदनेतून जाते. जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर अनेकदा टाके सुद्धा तिला पडतात, किंवा सिझेरियन जर झालं असेल तर अनेस्थेशियाचं इंजेक्शनमुळे होणारा त्रास आहे, तर तिला बसायला त्रास होतो. पण फिडिंग तर करायचं आहे, तर मग कशा पद्धतीने आपलं पोश्चर ते ठेवायला पाहिजे, काय सांगाल? पहिल्या जर सिझेरियन सेक्शन झालं आहे तर पहिल्या दिवशी तर आईला उठून बसणं कठीण आहे. पण त्यावेळी आई आपल्या रिलेटिव्ह असतात सोबत, आई असते किंवा त्यांची सासूबाई असतात, त्यांची मदत घेऊन त्या एका कडेला होऊन
स्तनपान करू शकतात बाळाला. बरं. पण जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा आईचं दुःख कमी होतं, स्टिचेसमध्ये हिलिंग सुरू होऊन जातं, पेन किलर्स पण आपण देतो बरेचसे दुखणं कमी व्हायला, तर त्यावेळी आई बसू शकते, पाठीला आणि मानेला बरोबर उशी ठेवून सपोर्ट द्यायचा. मग बाळाला आई हातात धरेल तर मग तिथे खाली पण उशी ठेवायची आणि आई व्यवस्थित स्तनपान करू शकते. बरं. त्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की लॅचिन व्यवस्थित व्हायला पाहिजे. म्हणजे तर स्तनाग्र जे आहे, काळा भाग जो आहे, ॲरिओला आपण त्याला असं म्हणतो, तो जास्तीत जास्त बाळाच्या मुखात जायला हवा. बरं. आणि त्याच्यानंतर बाळाने ते दूध ओढल्यानंतर ते गिळण्याची जी प्रक्रिया असते ती पण आईने व्यवस्थित बघायला हवी की ते बरोबर बाळ गिळतंय का दूध. आणि महत्त्वाचं म्हणजे की 15-20 मिनिटं किंवा जोपर्यंत बाळ एका स्तनातून दूध घेत आहे तोपर्यंत ते दूध त्याला घेऊ द्यावं. आणि दुसऱ्या वेळी जेव्हा आई दूध पाजते तेव्हा दुसऱ्या स्तनाला लावावं. तर त्याच्यामुळे आई जितकी शांत आणि रिलॅक्स राहील तितकं तिचं दूध वाढेल आणि तितकं छान तिला बाळाला दूध देता येईल. हो. आणि नॉर्मलपेक्षा सिझेरियन जेव्हा एखाद्या स्त्रीचं होतं तेव्हा तिने केव्हा स्तनपान सुरू करावं? सिझेरियन झालं तरी देखील एक तासामध्ये, म्हणजे पहिल्या सिझरच्या 1 तासाच्या आतच स्तनपान सुरू करावं, नॉर्मल असो की सिझेरियन सेक्शन असो. बरं. तर छान पद्धतीने महत्त्व सांगितलं, थोडे बहुत फायदेही आपण सुरुवातीला जाणून घेतलेले आहेत. पण सविस्तर आता या फायद्यांवर प्रकाश टाकूया. सुरुवातीला बाळाविषयी, तर बाळाच्या विकासासाठी आईचं दूध किती महत्त्वाचं ठरतं, काय फायदे आहेत? जसं मी सुरुवातीला सांगितलं की जे कोलेस्ट्रॉम असतं ते मिळणं, जे घट्ट दूध आपण म्हणतो, पिवळसर आणि घट्ट दूध असतं, ते पहिल्या 2-3 दिवसांमध्येच बनतं आणि ते दूध देणं अतिशय आवश्यक आहे बाळाला. कारण त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं आहे की IgE अँटीबॉडीज, लायझोझाईम्स आणि लॅक्टोफेरिन नावाचे तत्व असतात. त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती बाळाची बनते. मग मेंदूचा विकास खूप चांगला होतो. जे ब्रेस्ट फीड म्हणजे आईने दिलेल्या दुधाचं जे बाळ असतं आणि जे फॉर्म्युला फीड बाळ असतं, या दोघांमध्ये आपल्याला फरक जाणवतो. त्याचा बाळाला दूध ओढावं लागतं, इथे बाळाला मेहनत करावी लागते. तर त्याच्यामुळे त्याचं जबड्या आणि दातांचं जो हे आहे ते पण चांगला हे बनतात, स्ट्रॉंग बनतात. आणि बाकी आतड्यांचं जसं मी सांगितलं आहे, नेक्रोटायझन एंटेरोकोलायटिस किंवा आतड्यांचे जे विकार आहे ते कमी होतात आईच्या दुधामुळे. मग डायबिटीज, लठ्ठपणा, हे सगळे जे पुढे जाऊन बाळांमध्ये दिसतात ते फॉर्म्युला फीड बाळांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात. कारण त्याच्यामध्ये जे तत्व आईच्या दुधात असतात तेवढंच बाळाला हवे असतात. त्याच्यापेक्षा जास्त जर आपण शुगर आणि सॉल्ट देतो आहे बाळाला, त्याची काही गरज नसते. त्याच्यामुळे देवाने जे आईचं दूध बनवलेलं आहे ते तिच्या बाळासाठी अगदी योग्य बनवलेलं आहे. त्याला जे लागतं ते सगळं, म्हणजे ते एक प्रकारचं संपूर्ण आहार आहे. त्यामध्ये तुम्हाला वेगळं पाणी द्यायची गरज नाही आहे बाळाला, की लोकांना असं वाटतं की उन्हाळा आला तर बाळाला प्यायचं पाणी द्या किंवा असं बिलकुल नाही. पहिले 6 महिने तुम्ही फक्त आईचं दूध द्या, फक्त 2-2, 3-3 तासांमध्ये जसं बाळाला लागतं आहे, ऑन डिमांड फीडिंग जे म्हणतात तसं तुम्ही बाळाला दूध द्या. बरोबर बाळाचं वजन वाढणार आणि बाळ शांत राहील आणि आनंदी राहील. बरोबर. आणि त्याची वाढ आईला लक्षात येतं की आपलं बाळ छान निरोगी राहत आहे, शांत राहत आहे, त्याची वाढ पण व्यवस्थित होते, वजन देखील व्यवस्थित वाढत आहे. तर हे सगळे जे गोष्टी आहेत त्या फक्त स्तनपानानेच होऊ शकतात. आता आपण आईकडे वळूया. आईच्या दृष्टीने काय फायदे आहेत स्तनपानाचे? स्तनपानाच्या आईच्या दृष्टीने भरपूर फायदे आहे. पहिले तर हा जो ऑक्सिटोसिन हार्मोन आहे हा एक प्रेमाचा हार्मोन आहे. म्हणजे आई आणि बाळामध्ये हा जो स्किन टू स्किन म्हणजे कॉन्टॅक्ट जो होतो त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये एक वेगळे भावनिक बॉन्ड निर्माण होतो. तर तो बॉन्ड आपण बघितला आहे की तो आयुष्यभर राहतो. आई आणि मुलामध्ये किंवा मुलीमध्ये जो बॉन्ड असतो तो लहानपणापासून, ह्या पहिल्या क्षणापासूनच सुरू होतो, जेव्हापासून आई स्तनपान करते, आणि तो पूर्ण आयुष्यभर राहतं. ते महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे की हे आर्थिकदृष्ट्या सोपे पडतं. हे दूध जे आपल्याला मिळतं ते एक तर इझिली अवेलेबल आहे आईचं दूध. बाकी आपण फॉर्म्युला फीड बाहेर घ्यायला जावं तर महागडं मिळतं, ते इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे ते सोपी आणि इझी पद्धतीने आपल्याला मिळतं ते. आणि तिसरं म्हणजे कर्करोगामध्ये त्याचे फायदे बघितले आहे. म्हणजे अंडकोशाचा कर्करोग किंवा स्तनाचा कर्करोग, ज्या आया ब्रेस्टफीड करतात किंवा स्तनपान करतात अशा आयांमध्ये ह्या कर्करोगाचे प्रमाण कमी पाहण्यात आलेले आहे. आणि एक फायदा म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ होणे. तर याच्यामध्ये ज्या आया स्तनपान करतात त्या आयांमध्ये हाडांचे ठिसूळ होण्याचे प्रमाण कमी पाहण्यात आलेले आहे. आणि एक जे मी सांगितलं की डिलिव्हरी नंतरचा जो रक्तस्राव होतो, तर लवकर दूध देणं सुरू केलं तर तो रक्तस्राव देखील कमी होतो. हिमोग्लोबिन आईचं चांगलं राहतं, त्याच्यामुळे आईला अशक्तपणा जाणवत नाही.
बरोबर. तो एक फायदा आहे आणि गर्भाशय हे पूर्ववत आकारात यायला देखील फायदा होतो. त्याला इन्व्हॉल्युशन ऑफ युट्रस असं म्हणतात. याच प्रश्नावर पुढे आपण बोलूया, पण इथे थांबूया. चालेल. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. स्तनपानाचं महत्त्व याविषयी आपण महत्त्वपूर्ण माहिती मिळवत आहोत. डॉक्टर, बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा तो परिवर्तनाचा काळ सुरू होतो, जो अगदी आयुष्यभर सुरू राहतो. तर आईचं दूध म्हणजे त्याच्या जीवनाचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आईला व्यवस्थित दूध येणंही गरजेचं ठरेल आहे. बरोबर त्यामुळे आहे. तिचा आहार उत्तम असणं तेही गरजेचं तेही ठरेल गरजेचं आहे. आहे. तर आपण बरोबर आहे. आईच्या आहाराकडे आता बोलूया की तिने कसा आहार आपला व्यवस्थित ठेवायला हवा. सिझेरियन किंवा डिलिव्हरी नंतर आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे. हं. आईने आपल्या आहाराकडे किंवा विश्रांतीकडे कुठल्याही प्रकारचे दुर्लक्ष करू नये. आहार हा पूर्णपणे म्हणजे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असावे, प्रोटीन असावे, विटॅमिन्स असावे, आयरन आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देखील आम्ही सांगतो की तुम्ही बरं. 6 महिन्यांपर्यंत ॲडिशनल आयरन आणि फॉलिक ॲसिड, आयरन आणि कॅल्शियमच्या गोळ्या घ्या म्हणून. तर आहारामध्ये त्यांनी हिरवे पालेभाज्या सगळ्या खाव्या. लोहयुक्त ज्याच्यामध्ये आयरन रिच डाएट आहे, जसं पालेभाज्या आहे, पालक आहे, त्याच्यानंतर गूळ शेंगदाणा आहे, ड्रायफ्रुट्स आहे, हे सगळं त्यांनी घ्यावं. दूध, तूप, दही, ताक हे पण जेवणामध्ये असावं. पाणी भरपूर घ्यावं, म्हणजे 3 ते 4 लिटर एक्स्ट्रा पाणी आम्ही रोज आयांना घ्यायला लावतो. त्याच्यामुळे दुधाचं प्रमाणामध्ये वाढ होते. कारण हे सगळं जे आई जेवण करत असते रोज, ते सगळं दुधामध्ये कन्व्हर्ट होत असतं. म्हणून त्याचा आहार एकदम समतोल असावा. जर आई अंडी खात असेल किंवा जर नॉनव्हेजमध्ये चिकन खात असेल तर कमी मसाल्याचं हे पण ती प्रोटीन घेऊ शकते. अंडी घेऊ शकते खाण्यामध्ये. मग फळभाज्या ज्या असतात त्या पण तिने घ्यायला पाहिजे. सगळे सीझनल फळ जे जे असतात अवेलेबल, केळी म्हणा, पपई, सफरचंद, ते फळं तिने डाएटमध्ये घ्यायला हवे. आणि मटकी किंवा मोड आरलेले जे कडधान्य असतात, रागी म्हणा किंवा नाचणी म्हणा, ह्या सगळ्याचं पण आहारामध्ये हे इन्क्लूड असायला हवं. आणि या आहारासोबत तिने अगदी आनंदी राहणं गरजेचं आहे. विश्रांती घ्यायला हवी. जेव्हा बाळ झोपतं त्यावेळी आईने देखील आराम करायला हवा. बरोबर. आणि शक्यतोवर आपल्या घरचे जे बाकी इतर मेंबर्स असतात तर त्यांचा देखील याच्यामध्ये हातभार लाभायला हवा. जर आई विश्रांती करते तर थोड्या वेळ त्यांनी बाळाला सांभाळायला हवा. किंवा आई जितकी शांत आणि आनंदी राहील तितकं तिचं दूध येण्याची प्रक्रिया चांगली राहील. आणि डाएटचं तर मी सांगितलंच आहे की हे सगळं त्यांनी घ्यावं. पुष्कळदा असंही बघण्यात येतं की मातेंना दूधच येत नाही, त्या बाळाच्या आईला दूधच येत नाही. याचं काय कारण आहे डॉक्टर? पहिले तर असा खूप मोठा एक गैरसमज आहे की आईला दूध येत नाही. जर आईचं डिलिव्हरी झालेली आहे तर आईला दूध येणारच. बरं. तिच्या खूप नकारात्मक विचार त्याच्या मनामध्ये भरवण्यात येतात. मे बी घरचे मेंबर्स असतात की आईला दूध कमी येत आहे किंवा हे होत आहे, तर पहिले तर तिने खाण्यापिण्यामध्ये परिवर्तन करावे. सगळा पौष्टिक आहार जे म्हणतात, जे आधी सगळं करायचे ना, अळीवाचे लाडू, अळीवाची खीर किंवा मग ड्रायफ्रुट्स जे असतात त्याचे लाडू देणं, आईला आराम करायला लावणं, मालिश करणं, हे सगळं आईला रिलॅक्स करण्याची एक पद्धत आहे. तर त्या सगळ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपण पाळायला हव्या आज देखील. आणि दूध घेण्यासाठी म्हणून पहिले तर तो एक जो त्यांना आत्मविश्वास जागा असायला हवा की दूध येणार म्हणून स्वतःमध्ये विश्वास ठेवा. आणि बाळाला जितके शांत राहतील, जितक्या प्रेमाने बाळाला जवळ घेतील, तितकी दूध येण्याची प्रक्रिया सुरू होईल. समजा नाही जरी आलं तरी आपल्याकडे शतावरी एक हे असतं किंवा अजून एक मेडिकेशन्स असतात अवेलेबल मार्केटमध्ये, तर त्या पण घेऊ शकतात ते दूध घ्यायला. पण पहिले तर आपण आपली मानसिकता बदलायला हवी आणि फॅमिली सपोर्ट याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. म्हणजे कुटुंबाचा रोल फार महत्वाचा आहे. पती पत्नीमध्ये तुमचा संवाद साधायला हवा. त्यांच्या आईने तिच्या डिफिकल्टीज सांगायला हव्या. आणि कधी कधी स्तनपान करताना देखील दुखतं आईला, तर त्याच्यामुळे त्याचा पण निदान व्हायला हवा की कशामुळे, गाठी बनलेल्या आहे का दुधाच्या, दूध कधी कधी खूप जमा होऊन जातो म्हणून देखील दूध येत नाही. त्याचा सगळ्यांचा निदान होऊन गायनेकोलॉजिस्टला त्यांनी दाखवायला हवं. कारण पहिलं बाळ असेल तर तिलाही तो अनुभव नवा असतो, सगळं नवं असतं आणि मी काही करू शकत नाही, घरातले कामं करू शकत नाही, मदत करू शकत नाही, ही भावना कुठेतरी तिला मनामध्ये बोचत असते.
तर कुठेतरी या गोष्टी सोडायच्या, सकारात्मक राहायचं आणि बाळाकडे लक्ष द्यायचं, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं आणि बाळाकडे लक्ष द्यायचं. ह्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही खूप छान सांगितलं की 6 महिन्यापर्यंत बाळाला आईचं दूध देणं गरजेचं आहे, पण 6 महिन्यानंतर पूरक आहारही आपण विचार करतो. तर बाळाचा पूरक आहार कसा असावा, काय गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असायला हवा? पूरक आहार हा देखील बाळासाठी महत्वाचा आहे. हे जे उष्टावण जे आपण हे आणलेलं आहे, एक संस्कृतीचा भाग आहे तो, की 6 महिने झाल्यानंतर बाळ हे मामाच्या हातून एक पहिलं खीर किंवा हे घेणार. तर हे खूप आवश्यक आहे. 6 महिन्यांपर्यंत तर आपण फक्त आईचं दूध देतोय, बाकी काहीच देत नाही. पण 6 महिन्यानंतर मात्र आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फूड हे जे आपण म्हणतो ते पूरक आहाराची गरज असते. मग पूरक आहार आपण सुरुवातीला एक तर तांदळाचं भात जो असतो त्याची पेस्ट करून देऊ शकतो, किंवा मुगाच्या डाळी आणि तांदळाची खिचडी, मऊ शिजवलेली खिचडी आपण बाळाला देऊ शकतो. किंवा फळं जे असतात, आपलं केळ जे असतं ते स्मॅश करून बाळाला द्यायचं, उकडलेला बटाटा, किंवा मग डाळिंबाचं जे ज्यूस असतो हे देऊ शकतो. पपईचं स्मॅश करून आपण देऊ शकतो. असे इडली, थोडं मोठं बाळ झालं की उपमा देऊ शकतो आपण मऊ शिजवलेला, किंवा इडली देऊ शकतो. तर हळूहळू आपण हा पूरक आहार बाळाला द्यायचा. आणि त्यासोबत आपण फळांचा पण अल्पाहार, म्हणजे पूरक आहार 2 ते 3 वेळा तर सुरुवातीला बाळाला द्यायचा, पण अल्पाहार पण तुम्ही एक वेळा देऊ शकता सुरुवातीला. आणि ह्याच्यामध्ये बाळाला जबरदस्ती करू नये की बाळाने ते खायलाच हवं आहे. जितकं बाळाला इच्छा आहे खाण्याची तितकंच बाळाला द्यावं. आणि एका वेळी एकच पदार्थ त्याच्या पूरक आहारामध्ये सुरुवातीला इंट्रोड्यूस करावा. जसं आज जर फक्त तांदळाची पेस्ट जर आपण देतो आहे तर तेच एक द्या. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही रागी असतं त्याची खीर द्या बाळाला, किंवा मग एखाद दिवशी केळ स्मॅश करून द्या. तर असं एकच पदार्थ एका वेळी द्या, जबरदस्ती करू नका बाळाला. आणि आईने प्रेमाने बाळाजवळ बसायला हवं, त्याच्याशी गप्पा मारायला हवं. म्हणजे आईने असं नाही की बाळाला आईच्या भावना कळत नाहीत. जर आई बाळाशी बोलली प्रेमाने तर त्याला सगळं कळतं. आईच्या हृदयाचे ठोके कळतात, आईचा स्पर्श कळतो. बरोबर. गर्भसंस्कार नावाची एक हे आहे ना, तर त्याच्यामुळे बाळासोबत आईचं नाळ जे आहे ते सुरुवातीपासूनच असते, म्हणजे जन्माला येण्यापासूनच असते. आता तर जन्म पण झालाय, 6 महिन्यांचं बाळ पण झालंय, तर त्याला कळतं की ही आपली आई आहे म्हणून. आणि जे पदार्थ चालतात ते हळूहळू दिलं तर त्याला एक वेगळी चव समजेल. म्हणजे हट्ट त्याचा जो दुधासाठी राहील पुढे तो राहणार नाही. चव एक चांगली लागेल. आणि त्याच्यामध्ये साखर आणि मिठाचं प्रमाण खूप कमी ठेवावं पण. बरं, ते एक आवश्यक आहे. आणि बाकी आपण जंक फूड, फास्ट फूडचा तर प्रश्नच येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतरही बाळाला द्यायला नकोच. आता नवजात बाळ जे असतं, छोटंसं बाळ जे असतं, तर त्याची काळजी पण खूप घ्यावी लागते. पहिले 6 महिने तर खूपच घ्यावी लागते. तर दिवसातून त्या बाळाला किती वेळा दूध पाजावं हा एक प्रश्न असतो. बाळ रडलं की दूध दिलं, मग अपचनही पुढे घडू शकतं, होऊ शकतं. तर किती वेळा दिवसातून बाळाला दूध पाजावं? एक ऑन डिमांड फिडिंग असतं, म्हणजे बाळ जितक्यांदा दूध मागताय, बाळ आता दूध घेत आहे, परत 15 मिनिटानंतर जरी दूध मागतंय तरी बाळाला द्यावं ते दूध. तसंच 10 ते 12 वेळा तरी कमीत कमी आईने बाळाला दूध द्यावं. रात्रभरातही जर बाळ मागतं हे दूध 2-2 तासांनी, 1-1 तासांनी, तर मग बाळाला दूध द्यावं. 2 ते 3 तासांची गॅप नको व्हायला, म्हणजे बाळ झोपूनच राहत आहे आणि दूध घेतच नाही असं नको व्हायला. बाळाला आईने उठवण्याचा प्रयत्न करावा आणि उठवल्यानंतर मग त्याला दूध देण्याचा प्रयत्न करावा. आणि शक्यतोवर आईच्या दुधाने हे कधी अपचन होत नाही. हे फॉर्म्युला फीडने होऊ शकतं. आणि हे लूज मोशन्स आणि याच्यामध्ये पण मी सांगितलं तुम्हाला की डायरियामध्ये आईचं दूध खूपच उपयोगी आहे. त्याच्यामुळे अपचनाचा प्रश्न येत नाही. आणि हे काही असे गैरसमज आहे की आई जर खूप मसालेदार किंवा हे खाते तर बाळाच्या त्या दुधावर परिणाम होतं. शक्यतोवर असं होत नाही. काही औषधी असतात की ज्या दुधामध्ये सिक्रेट होऊ शकतात, तर ते डॉक्टर आधीच सांगतात की हे जे आहे ह्या औषधी बंद करायला पाहिजे स्तनपानाच्या वेळी. आणि बाळाला छान खांद्यावर घेऊन ढेकर परंपराच म्हणावी ती. हो तर बरोबर आहे. ते आजीने करावं किंवा वडिलांनी करावं, आई जर दमलेली असेल तर. कारण ते ढेकर काढणं जे आहे ते अतिशय आवश्यक आहे. मग त्याला 20 मिनिटं लागो किंवा अर्धा तास लागो किंवा पाऊण तास लागो, ढेकर काढल्याशिवाय बाळाला झोपवू नये. कारण कुटुंबातल्या व्यक्तींची खरं ती परीक्षाच असते, पण ती आनंदाची परीक्षा असते. डॉक्टर, याविषयी पुढे जाणून घेऊया. दर्शको, ही चर्चा अशीच पुढे सुरू राहील, पण इथे थांबूया आणि कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात स्वागत आहे. डॉक्टरांकडनं याविषयीची अधिक माहिती पुढे जाणून घेऊया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्याआधी आपण बाळाच्या आरोग्याबद्दल विचारलं,
आपण छान पद्धतीने सांगितलं. आईने कशी काळजी घ्यावी, कसा आहार ठेवावा हे देखील उत्तम पद्धतीने सांगितलं आणि आमच्या दर्शकांना नक्कीच ही माहिती उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही. आता आपण ज्या नोकरी करतात स्त्रिया त्याविषयी थोडंसं बोलूया. तर या नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी कशा पद्धतीने स्तनपान सुरू ठेवावं? सगळ्यात पहिले तर मला हे सांगावं असं वाटतं की स्त्रियांना नेहमी वाटत असतं की ते एक प्रकारचा अपराध करतात आहे का, नोकरी करतात आहे आणि आपण बाळाकडे लक्ष नाही देऊ शकत आहे. असं बिलकुल नाही आहे. जर आपण आपला टाइम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं जर बरोबर नियोजन केलं, आपण जर ब्रेस्ट फिडिंगच्या काही पद्धती आहे त्या जर आपण फॉलो केल्या, तर आपण नोकरी करून सुद्धा आपल्या बाळाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतो. तर सगळ्यात आधी जिथे कुठे ती स्त्री नोकरी करत असेल तिथे जायच्या आधी त्यांनी स्तनपान करून बाळाला जावं. मध्ये जर ते नोकरीचं स्थळ जवळ असेल घरापासून तर त्या ब्रेकमध्ये पण किंवा जेव्हा त्यांचा लंच ब्रेक होत असेल त्यावेळी देखील घरी येऊन बाळाला स्तनपान करू शकतात किंवा तिथे जर सोय असेल तर तिथे देखील बाळाला दूध काढून ते पाठवू शकतात. मग दूध साठवण्याची काही पद्धत आहे का? दूध साठवण्याच्या पद्धती आहेत मॅडम. पहिलं तर ते दूध आपण एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये साठवू शकतो. जे BPA फ्री प्लास्टिकचे झाकणं असतात ते आपण वापरायला हवे किंवा ते जे भांडं वापरू दूध साठवण्यासाठी ते एकदम स्टराईल असायला हवं. तर आपल्याकडे आजकाल आधुनिक याच्यामध्ये स्टरलायझर्स अवेलेबल आहे. शक्यतोवर बॉटलनी दूध पाजू नये पहिले 6 महिन्यांमध्ये. ते दूध जे आहे ते रूम टेम्परेचरवर आपण 4 तासांपर्यंत दूध साठवून ठेवू शकतो. जर फ्रीजमध्ये जर दूध ठेवलं ते 4 डिग्रीवर तर ते आपण 24 तासांपर्यंत ठेवू शकतो. आणि जर आपल्याला डीप रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं आहे जिथे -18 डिग्रीचं तापमान असतं, अशा टेम्परेचरवर ते 6 महिने ते 1 वर्षापर्यंत दूध साठवून ठेवता येतं. पण त्याच्यामध्ये दुधामध्ये जे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज असतात त्या खूप कमी होतात. तर शक्यतोवर मी असं म्हणेन की 6 महिने किंवा 1 वर्षापर्यंत दूध साठवून ते बाळाला देऊ नका. ह्या पद्धती आहे दूध साठवण्याच्या. आजकाल ब्रेस्ट पंप येतात, एक इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप येतात किंवा मेकॅनिकल पण ब्रेस्ट पंप येतात. तर त्याचा देखील आपण वापर करू शकतो. जितक्या वारंवार आई दूध काढेल तितकं ते दूध तिला येईल. म्हणून ते दूध साठवण्याची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे. घरी जर आजी आजोबा असतील किंवा मग त्यांचे पती असतील त्यावेळी फ्री, तर ते देखील मग आईच्या अपरोक्ष बाळाला दूध देऊ शकतात. आणि ते दूध जेव्हा आपण फ्रीजमधून काढतो तेव्हा ते रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं. मायक्रोवेव्ह किंवा गॅसवर ठेवून त्या दुधाला कधीच गरम करायचं नाही किंवा उकळायचं नाही आईच्या दुधाला. ते आपण एका कोंबट पाण्यामध्ये ठेवू शकतो आणि ते हलक्या हाताने आपण फिरवून घ्यायचं. म्हणजे त्याचे तत्व सगळे एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि जे दूध आपण देतो बाळाला ते 24 तासाच्या आत दूध द्यायचं गरजेचं. एकदा जर आपण ते दूध वापरलेलं आहे तर ते परत आपण बाळाला देऊ नये. जे दूध आपण साठवून ठेवतो त्याच्यावर तारीख आणि वेळ लिहून ठेवावं म्हणजे आपल्याला लक्षात येईल. काही आया अशा असतात की त्यांना नोकरीनिमित्त 4-5 दिवस बाहेर जावं लागतं, तर त्यांनी तारीख लिहून ठेवायची की या तारखेला मी यावेळी हे दूध काढून ठेवलेलं आहे. म्हणजे घरच्या मेंबर्सला बाळाला दूध द्यायला चांगलं राहतं. फॉर्म्युला फीडची पण गरज नाही पडत आणि आईचं दूधही मिळतं बाळाला आणि आईला परत असं वाटत नाही की माझं बाळाला माझं दूध मिळत नाही, मी नोकरीवर दूर जाते आहे. कारण शिफ्ट ड्युटी पण असतात, शिफ्ट ड्युटीज पण महिला बाहेर 2-2, 3-3 दिवस जातात. तर छान तुम्ही माहिती दिली आहे याविषयी. मॅडम मी माझं एक उदाहरण सांगते. मी मेडिकल कॉलेजला लेक्चरर होती. माझं बाळ अगदी 3.5 महिन्यांचं होतं. तेव्हा माझे सासू सासरे बाळाला घेऊन दवाखान्यात यायचे, मग मी दूध द्यायची. मी पण हे दूध काढून ठेवायचे माझ्या बाळासाठी कारण माझ्या पण नाईट शिफ्ट असायच्या त्यावेळी. तर आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मी पूर्ण बाळाकडे लक्ष द्यायची. बाळाला स्तनपान करीन, बाळाबरोबर खेळीन. एक क्वालिटी वेळ जो असतो तो मी माझ्या बाळाला दिलेला आहे. त्यामुळे मला असं देखील वाटत नव्हतं की मी नोकरी करते तर बाळाला वेळ देऊ शकत नाही. पण त्याच्यामध्ये तुमच्या घरच्यांचा जो पाठिंबा खूप महत्वाचा आहे. तुमच्या नवऱ्याचा किंवा तुमच्या सासू सासऱ्यांचा किंवा तुमच्या आई वडिलांचा. माझ्या आई वडिलांनी देखील त्यावेळी मला खूप मदत केलेली आहे. याविषयी पुढे जाणून घेणारच आहोत. आता मिल्क बँकेविषयी पण खूप ऐकण्यात आलेलं आहे डॉक्टर, तर याबद्दल थोडा प्रकाश टाका ना. मिल्क बँक जे आहे त्या आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये पण एक मिल्क बँक आहे. त्याचा मेन उद्देश कसा आहे की ज्या आईंच्या तब्येती खूप खराब असतात, म्हणजे कधी ICU मध्ये आई भरती असते, जी आई आपल्या बाळाला दूध देऊ शकत नाही. म्हणजे साधं ताप सर्दी खोकल्याला आईला दूध देण्यात काही प्रॉब्लेम नसतो, पण आई व्हेंटिलेटरवर असेल किंवा खूप काही मोठा आजार आईला असेल, अशा आईला दूध येणं शक्य नाही आहे. तर अशा वेळी आपल्याला आईचं दूध देखील मिळायला हवं. तर म्हणून मिल्क बँकेमध्ये जाऊन ते दूध आपण घेऊ शकतो. ते दूध पूर्ण HIV आणि हेपॅटायटिसचं पूर्ण टेस्टेड असतं
ते सगळ्या आजारांपासून ते टेस्टेड असतं आणि ते एकदम निरोगी दूध असतं, ते आपण बाळाला देऊ शकतो अशा बाळांना ज्यांना खरंच दुधाची गरज आहे आणि आई आजारी आहे. आणि आईला जरी जास्त दूध येत असेल तर तिने मिल्क बँकेत जावं. जसं आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या पण लेडीज असतात त्यांना आम्ही पाठवतो मिल्क बँकेत की तुम्ही जा आणि दूध तुमचं साठवून या म्हणून. तिथे त्या स्वच्छेने जातात. एक चांगलं उपक्रम आहे ना, उपक्रम चांगला आहे, समाजसेवा सुद्धा होईल आणि आपल्याला एक छान सुदृढ पिढी घडवायची आहे. ज्या मातेला कमी दूध येत असेल तिच्यासाठी ते फायद्याचं ठरेल. फायद्याचं बिलकुल. आता या नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सरकारच्या काय योजना आहेत, काय सांगाल? सरकारने प्रेग्नंट स्त्रियांसाठी, लॅक्टेटिंग म्हणजे दूध देणाऱ्या आयांसाठी खूप साऱ्या योजना केलेल्या आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आहे, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आहे, त्याच्यानंतर ॲनिमिया मुक्त भारत आहे, त्याच्यानंतर पोषण आहार आहे, जननी सुरक्षा योजना आहे. अशा खूप साऱ्या स्कीम्स आहे गव्हर्नमेंटने केलेल्या. त्याच्यामध्ये त्यांचा मेन उद्देश असा आहे की स्त्रीने प्रेग्नंट असताना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी, घरी न डिलिव्हरी करता गव्हर्नमेंट सेटअपमध्ये डिलिव्हरी करावी. कारण ते तज्ज्ञ डॉक्टर करतात आणि त्याच्यामुळे पेशंटचं पुढचं आयुष्य चांगलं राहतं. ब्लिडिंगचे रिस्क असतात, सगळे कॉम्प्लिकेशन आपल्याला माहितीच आहे डिलिव्हरी आणि त्यानंतरचे. ते सगळे टाळण्यासाठी म्हणून हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करावी आणि त्यासाठी म्हणून सरकार आर्थिक मदत देखील करते स्त्रियांना. पहिल्या बाळानंतर ते काही स्त्रियांना इन्सेंटिव्स देतात, आर्थिक मदत करतात. दुसऱ्या बाळानंतर देखील ती मदत होते. मग दूध लॅक्टेटिंग मदरला म्हणजे दूध देणाऱ्या स्त्रियांना देखील ते पोषण आहार देतात. मग ॲनिमिया मुक्त भारतमध्ये पण आयर्न आणि कॅल्शियम सारख्या गोष्टी आशा वर्कर घरी जाऊन आयांना देते. त्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचं खूप महत्त्व निर्माण करतात. स्तनपानाबद्दल किंवा पौष्टिक आहार जो आहे किंवा व्यायाम किंवा जर आरामाची जी गरज आहे, विश्रांतीची जी गरज आहे, हे सगळे महत्त्व ते सांगतात ह्याच्यामध्ये. म्हणजे काही महिलांना प्रश्न असेल की मी माझं करिअर कसं सांभाळू, कसं मातृत्वाचा अनुभव घेऊ, कसं माझं बाळ पुढे वाढेल, कोण त्याचं संगोपन करेल. पण इतके छान तुम्ही या योजना सांगितल्या, ही माहिती दिली आहे, तर नक्कीच आता या महिला विचार करतील ज्यांना आई व्हायचं आहे. म्हणजे करिअर आणि मातृत्व ही दोन्ही बाजू ती उत्तमरित्या सांभाळू शकते. आणि करिअर आणि मातृत्व हे कॉम्प्लिमेंटरी आहे. हे दोघं एकमेकांना स्पर्धी नाही आहेत. त्याच्यामुळे ते स्त्रियांनी ही गोष्ट डोक्यातून काढून द्यावी की आता मला करिअर करायचं आहे तर मी बाळ कसं करूया, असं नाहीये. ती करिअर पण करू शकते, बाळ पण करू शकते. फक्त तिला फॅमिली सपोर्ट लागेल आणि मानसिक तयारी असायला हवी की आता आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची आहे. बरोबर, कारण आईसारखा, मातृत्वासारखा दुसरा आनंद नाही आणि दुसरा अनुभव नाही. बरोबर, म्हणून प्रत्येक स्त्रीने तो घ्यावा आयुष्यामध्ये. आपण आनंदी मातृत्वाची गुरुकिल्ली हे आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक घेतलंय. त्या अनुषंगाने आता थोडं बोलूया. जेव्हा मुलगी वयात येते, तिला पिरियड्स सुरू होतात, तेव्हा आईने कशी खबरदारी घ्यायला हवी, कशी तिची काळजी घ्यायला हवी? मुलगी वयात येते तर पहिल्यांदा तर जेव्हा मासिक पाळी आपल्या लहान मुलीला सुरू होते तेव्हा ती खूप गोंधळलेली असते की हा प्रकार काय आहे म्हणून. तर ते तिला सांगावं की तू एक स्त्री होते आता आणि आई होणार म्हणजे हे एक लेवल स्टेप आहे ना. पहिले मासिक पाळी येणं, मग ती स्त्रीमध्ये कन्व्हर्ट होणं आणि मग आई होणं. तर तिला त्यावेळी खूप संवेदनशील असते मुलगी जेव्हा ॲडोलेसंट एज ग्रुपमध्ये असते. तर तिला व्यवस्थित ह्या गोष्टीचं महत्त्व सांगायला हवं. त्याच्यामध्ये आई एक मैत्रीण व्हावी तिची आणि तिला सगळं सांगावं की याच्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो. त्याच्यानंतर फ्रिक्वेंटली तिने आपले पॅड्स बदलावे, ते कसे व्यवस्थित त्याचं विल्हेवाट लावावी त्या पॅड्सचं. मग ब्लिडिंगसाठी तिला सांगावं. पोटदुखी जर असेल तिला तर त्यासाठी पण काउन्सिलिंग करावं. आणि मुख्य म्हणजे जी सायकल असते पिरियडची ती वर्षभर जरी इरेग्युलर असेल पण पुढे ती सुरळीत होणं ती गरजेची आहे. हाही मुद्दा तिथे महत्त्वाचा ठरेल आहे. त्यावेळी तिने आहार एक जे आहे म्हणजे लोह, आयरन रिच खाण्यामध्ये डाएट घ्यावं. त्याच्यानंतर व्यायाम जो आहे तो नियमित तिने निश्चित सुरू ठेवावा. हलका व्यायाम करावा त्या पिरियडमध्ये. तर आहार आणि व्यायामाचं देखील महत्त्व सांगावं. आणि त्यावेळी असं असतं ना की शरीरामध्ये खूप सारे बदल होत असतात. उंची वाढत असते मुलीची, वजन कमी जास्त होत असतं किंवा स्तनाचा आकार वाढत असतो. त्यामुळे मुलीला एक वेगळ्या फेजमधून ती जात असते. तर हे जे शरीरातले बदल आहे, मानसिकतेतले बदल, शरीरातले बदल, त्या देखील आईच एक असते की जी ह्या बद्दल मुलीला याविषयी पुढेही जाणून घेऊया. डॉक्टर थांबवते कारण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शको, स्तनपान एक वरदान, ते कसं पुढे जाणून घेऊया पण या छोट्याशा ब्रेकनंतर. भेटूया लगेचच.
दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात स्वागत आहे. या विषयाशी संबंधित पुढेही प्रश्न आपण डॉक्टरांना विचारूया. डॉक्टर, सुरुवातीला तुम्ही ब्रेकवर जाण्याआधी छान सांगितलं की आईने मुलीची कशी काळजी घ्यायला हवी, कसं तिच्या पिरियड्सच्या सायकलबद्दल अलर्ट राहणं गरजेचं आहे, दोघांनी सुद्धा. आता जेव्हा एखादं दाम्पत्य मूल होऊ देण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्या महिलेने, त्या स्त्रीनी शारीरिक आणि मानसिक कोणत्या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे, कारण तिला पुढे ते मातृत्व सुखद व्हायला हवं, काय सांगाल? जेव्हा एक दाम्पत्य ठरवतं की आता मला प्रेग्नन्सी ठेवायची आहे, तेव्हा हा दोघांचाही निर्णय असतो. हो, म्हणजे आपल्या हस्बंडनी पण आपल्याला इक्वली सपोर्ट करायला हवा या निर्णयासाठी. आणि स्त्रीने जेव्हा ठरवलेलं आहे तेव्हा तिने पहिले स्वतःचं मानसिक बळ वाढवायला हवं की आता मला एक आई म्हणून व्हायचं आहे. एक थायरॉईडची तपासणी त्याच्यामध्ये आवश्यक आहे. जर वजन जास्त असेल आईचं तर तिने वजन कमी करायला हवं. त्याच्यानंतर जर रक्तस्राव, ब्लड प्रेशरचा जर आजार असेल त्यांना तर ब्लड प्रेशर देखील कंट्रोल करायला हवं. कधी कधी शुगर पण निघतं. HbA1c आणि फास्टिंग पोस्ट प्रँडियल शुगर जर आपण चेक केलं तर कधी कधी ते वाढलेलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल लेवलला यायला हव्या जर आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची आहे त्याच्या आधी. तर आणि स्त्रीने आपला स्ट्रेस मॅनेजमेंट करायला हवा. किंवा जर नोकरीमधले जे काही तणाव असतात ते सगळे दूर करून, कारण पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणा किंवा ओव्हुलेशन प्रॉपर होणं नाही, हे सगळं खूप कॉमन आहे आजच्या जगात. प्रत्येक 3री ते 4थी स्त्री हे पॉलिसिस्टिक ओव्हरीज मुळे किंवा अंड जे आहे ते बरोबर बनत नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टीतून ऑलरेडी ती जात असते. हॉर्मोनल इम्बॅलन्सेस असतात. तर ते सगळं आधी आपण म्हणजे मानसिक तणाव जो आहे तो दोघांनी मिळून आपला दूर करायला हवा. मग जे मी तब्येतीसाठी ज्या तपासण्या सांगितल्या त्या देखील करायला हव्या. ह्या फक्त स्त्रीनी नाही तर पुरुषांनी देखील त्यांचं शुगर लेवल चेक करायला हवं. त्यांचं सिमेन अनालिसिस म्हणजे त्यांचं जे शुक्राणूंचं प्रमाण आहे ते बरोबर आहे की नाही, त्यांची हालचाल कशी आहे ते देखील पुरुषांनी बघायला हवं. टेस्टोस्टेरॉनचे लेवल्स कसे आहेत त्यांच्यामध्ये. आणि दोघांनी एक व्यायाम असतं, एक चांगली जी लाईफस्टाईल असते, म्हणजे एक निरोगी लाईफस्टाईल जे असते, रुटीन आपलं ते एक फॉलो करायला हवं. बाहेरचं जे खाणं असतं, आजकाल खूप फॅड आहे हॉटेलमध्ये जाऊन खाणं आणि जीवनशैली चुकीची झाली आहे. तर जीवनशैलीमध्ये देखील बदल करायला हवे. योग, धारणा, मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. आई जितकी आनंदी राहील तितकं प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतील. बरोबर. आता करिअर करणाऱ्या ज्या महिला आहेत आणि मातृत्वाचा आनंदही त्यांना घ्यायचा आहे, तर त्यांनी समतोल कसा साधायचा, काय सांगाल? करिअर करताना जेव्हा आपण आई होतो तर तेव्हा एक आपला जो ऑक्सिटोसिन हार्मोन असतो हा एक प्रेमाचा हार्मोन म्हटला जातो. तर तो रिलीज होत असतो. त्याच्यामुळे आईचं जी मानसिकता असते ती फार प्रेमळ झालेली असते. म्हणजे करिअरमध्ये जरी तिला थोडीफार चिडचिड होत असेल तरी ते समतोलमध्ये आपल्या फॅमिलीचा खूप मोठा हात आहे. त्याच्यामध्ये आपले हजबंड असो किंवा आपले जे जवळचे नातेवाईक असतो तर त्यांनी त्यावेळी तिला खूप सपोर्ट द्यायला हवा. आणि स्वतःची तब्येत ही कुठल्याही यांनी दुर्लक्षित करायला नको. जरी बाकी बाहेरचं काम करत असताना मानसिक तणाव असला तरी पण बाळाला भेटल्यानंतर तो एक क्वालिटी वेळ बाळाबरोबर घालवायला हवा. स्तनपान तर मी सांगितलंच की त्याचं खूप महत्त्व आहे. तर जसा जितका वेळ मिळेल बाळासोबत तो घालवायला हवा. स्तनपान नोकरीवर जायच्या आधी, नोकरीच्या मध्ये आणि रात्री जसं पण बाळ म्हणतं आहे तसं आपण स्तनपान करायला हवं. खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यायला हवं. भरपूर पाणी प्यायला हवं या पिरियडमध्ये. आणि पौष्टिक आहार जो आहे तो घ्यायला हवा. ज्या गोष्टींनी आईला आनंद मिळतोय त्या सर्व गोष्टी या पिरियडमध्ये आईने कराव्या. आणि तणाव हा दूर ठेवावा. मग ती मेडिटेशन करू शकते, काही प्रकारचे योगासनं असतात ते देखील आई करू शकते ह्या पिरियडमध्ये. कारण असं अनेकदा ऐकण्यात आलंय की तणावामुळे आईला दूध कमी येतं. तर हा विचार नक्कीच करायला हवा की जितकं रिलॅक्स तुम्हाला राहता येईल तितकं राहणं गरजेचं आहे. जेव्हा आई बाळाला जन्म देते तर अनेकदा ती नैराश्यात जाते. मग त्याचा परिणाम सुद्धा स्तनपानावर होऊ शकतो का? त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतात. पोस्टपार्टम ब्लूज किंवा डिप्रेशन. तर हे जे असतं ना याच्यामध्ये आईला नेहमी नकारात्मक विचार येतात. तिला वाटतं की आपण एक चांगली आई नाही आहोत किंवा आपण आपल्या बाळासाठी योग्य ते काही करू नाही शकत, संगोपन नीट करू शकू की नाही, असे खूप सारे प्रश्न तिच्या मनात येतात. सतत नकारात्मक विचार येतात. रात्री झोप लागत नाही, भूक लागत नाही, सतत रडणं असतं. असे खूप पेशंट आम्ही बघतो मेडिकल कॉलेजमध्ये की ज्या पोस्टपार्टम ब्लूजमध्ये जातात किंवा पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये जातात. तर अशा पेशंट्सला आपल्याला फॅमिलीचा सपोर्ट खूप आवश्यक आहे आणि त्यांना काउन्सिलिंग करावं लागते. म्हणजे असे खूप सारे काउन्सिलर्सची आम्ही मदत घेतो त्याच्यामध्ये. तर ते जे सकारात्मक विचार आहेत ते आईच्या मनात आणतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे आईला हे सांगायला हवं की ती परिपूर्ण आहे. आपल्या बाळासाठी
मी परिपूर्ण आहे असा जर आईने आपल्या मनात विचार धरला, आईला परफेक्ट आई नाही बनायचं, आईला प्रेमळ आणि माझ्या बाळाला जे लागेल ते मी सगळं करेन अशीच आई बनायचं आहे. म्हणून परफेक्शनकडे न जाता जर आईने आपल्या बाळाच्या रिक्वायरमेंट पूर्ण केल्या आणि पॉझिटिव्ह वेनी ही प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीचा हे घेतला तर मग ह्या सगळ्या समस्या कमीशा होऊ शकतात. पण 2 हप्त्यांपेक्षा जास्त जर पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये आई असेल तर नक्की आपण सायकॅट्रिस्ट आणि डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा आणि सतत त्यांच्याकडे कोणीतरी नातेवाईक ठेवायला हवं, कारण ते विचार जे असतात ते बाळासाठी पण कधी कधी हानिकारक राहू शकतात. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की कुटुंबाचाही रोल खूप महत्त्वाचा असतो, तर मग मोठ्या व्यक्तींची कशी भूमिका असायला हवी आणि कसं त्यांनी स्तनपानाला त्यांनी प्रवृत्त करायला हवं की तू दे आणि बाळाच्या दृष्टीने खूप चांगलं आहे. तर मोठे म्हणजे एक तर आई असू शकते किंवा आपल्या सासू किंवा आजी आजोबा असू शकतात, तर त्यांनी आईला नेहमी प्रोत्साहन द्यावं, असं निगेटिव्ह न बोलता की दूध भरपूर येत आहे आणि ते दूध म्हणजे बाळासाठी अमृतच आहे. जितकं आई बाळाला दूध देईल, जितकं बाळामध्ये आई इन्व्हॉल्व्ह राहील, तितकं तिला जे निगेटिव्ह विचार आहे तितके कमी येतील. म्हणजे बाळाची वाढ होताना आईला दिसेल, बाळ शांत राहील, बाळ आनंदी राहील, तर त्याच्यामुळे पण आईचा एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स वाढतो की नाही, मी परिपूर्ण आहे, मी माझ्या बाळाला दूध देऊ शकते. तर ते दोन्ही गोष्टींनी स्तनपानामुळे पण आईचा आत्मविश्वास वाढतो आणि घरच्या लोकांच्या प्रोत्साहनामुळे देखील आईचा आत्मविश्वास वाढतो. तर बाळ देखील आईला शिकवत असतं की नाही, तू माझ्यासाठी एकदम परफेक्ट आई आहे आणि आईला देखील तो आत्मविश्वास मिळत असतो. पण काही नातेवाईक म्हणा, मोठी मंडळी सतत थोडंसं सांगत असतं की तू असं कर, तू तसं कर, अशा पद्धतीने तू बाळाला दूध पास. थोडी ती बरेचदा संभ्रमातही असते आणि अनेक गैरसमज घेऊन बसते. तर डॉक्टर, या स्तनपानाविषयी काय गैरसमज समाजामध्ये दिसून येतात? असे बरेच वेळ आम्हाला हॉस्पिटलमध्ये देखील वॉर्डमध्ये राऊंड घेताना आम्हाला खूप सारे गैरसमज लोकांमध्ये असतात ते दिसतात. जसं कोलोस्ट्रम जे असतं, जे पहिल्या 3-4 दिवसांमध्ये येणारं दूध असतं, ते देऊ नये, ते काढून टाकावं, ते फेकून द्यावं. तर ते आपल्याला माहिती आहे, मी ऑलरेडी सांगितलंय की ते दूध किती आवश्यक आहे बाळाला देणं. तर ते दूध जे आहे ते गैरसमज एक आपण दूर करायला हवा पेशंटचा. त्याच्यानंतर सिझर झाल्यानंतर लगेच दूध पाजू नये. जे मी म्हटलं की 1 तासाच्या आत बाळाला आईचं दूध मिळायला हवं, जे किती आवश्यक आहे. हायपोग्लायसेमिया, हायपोथर्मिया, सडन इन्फंट डेथ सिंड्रोम सारखे जे प्रकार आहे त्या सगळ्यांपासून बचाव होऊ शकतो. त्याच्यामुळे ते किती आवश्यक आहे. त्याच्यानंतर मग आईच्या स्तनाचा आकार म्हणतात की ते मोठा होतो किंवा विचित्र होतो, असं नाही आहे. ते प्रेग्नन्सीमध्ये हे सगळे बदल होतात आणि त्याच्यामुळे आकारामध्ये थोडाफार फरक पडतो, पण ते दुर्लक्ष करून आपण बाळाकडे लक्ष द्यायला हवे आणि स्तनपानाचे फायदे घ्यायला हवे. आजारी आई असेल तर तिने स्तनपान आजारी आई असेल तर स्तनपान करू नये. पण असं बिलकुलच नाही आहे. आईला जर ताप असेल किंवा आईला साधा सर्दी खोकला असेल तरी देखील आई स्तनपान करू शकते. आपण कोविडमध्ये बघितलेलं आहे की आई मास्क घालून आपल्या बाळाला स्तनपान करत होते. तिथे देखील आम्ही थांबवलं नव्हतं आईला स्तनपान करण्यापासून. खूप छान तुम्ही माहिती दिली आहे डॉक्टर. म्हणजे नक्कीच हे जे काही गैरसमज लोकांमध्ये आहे, समाजामध्ये आहेत, ते नक्कीच दूर होतील. इथे थांबूया कारण ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शको, ही चर्चा अशीच पुढे सुरू राहील, पण इथे थांबूया आणि कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. अतिशय महत्त्वपूर्ण आजचा आपला हा चर्चेचा विषय होता. जाता जाता काही मुद्द्यांवर प्रकाश टाकूया. डॉक्टर, आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहात. अनेक पेशंट्सला तुम्ही तपासलेलं आहे, अनेक अनुभव आपल्याजवळ आहेत आणि छान आपल्या मदतीने, आपल्या समुपदेशनाने देखील अनेक पेशंट्स बरेही झाले असतील. तर आजची पिढी, आजची तरुण पिढी या स्तनपानाबद्दल किती जागरूक आहे, काय सांगाल? मेडिकल कॉलेजमध्ये जितके पण पेशंट्स येतात ना, त्यांना मी बघितलं आहे की स्तनपान ते करतातच. म्हणजे आम्ही पण तेवढे जागरूकता निर्माण करतो की स्तनपान व्हायलाच हवं 1 तासामध्ये. तर मला असं कधीच आढळून नाही आलं आहे की कुठली स्त्री जी आहे ते स्तनपान करण्यासाठी तयार नाही आहे. भलेही त्यांच्या मनात बरेच डाऊट असतील की माझं दूध अपुरं आहे. राऊंड्समध्ये ते म्हणतात की दूध येत नाही आहे मला, किंवा दूध कमी पडतं आहे, किंवा स्तनामध्ये गाठी जमलेल्या आहेत. तर त्यासाठी पण स्तनपान कोणी करायला तयार नाही आहे असं मला कधी आढळून नाही आलेलं आहे. तर मेडिकल कॉलेजमध्ये चांगली जागरूकता आहे. अनेकदा माझ्या फिगरवर परिणाम होईल हाही मुद्दा थोडासा पुढे येतोय, काय सांगाल त्यावर?
आजच्या स्त्रियांना असं वाटतं की प्रेग्नन्सीनंतर जो लठ्ठपणा येतो किंवा जे आपण स्तनाच्या आकारामध्ये जे बदल होतात त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे चेंजेस येतात त्याच्यासाठी स्त्रिया एवढ्या अडॉप्ट करायला तयार नाही आहे. तर त्याबद्दल मला असं वाटतं की ही जागरूकता आपण निर्माण करायला हवी. आज 1-2 वर्षानंतर जेव्हा आपल्या बाळाचं स्तनपान होतं, बाळ थोडं मोठं होतं, तेव्हा स्त्री आपल्या शरीराकडे परत लक्ष देऊ शकते, व्यायाम करू शकते, डाएटमध्ये चेंजेस करू शकते आणि नॉर्मल ते पूर्वतः सगळं मिळवू शकते एक स्त्री. तर तो पिरियड जो आहे तो आपण फक्त आपल्या तब्येतीकडे, आपल्या खाण्यापिण्याकडे आणि बाळाकडे लक्ष द्यावं, ना की असे नकारात्मक विचार यावे की माझ्या फिगरचं काय होईल किंवा माझ्या स्तनाचा आकार वाढलेला आहे त्याचं कसं होईल. हे सगळं नॉर्मल येऊ शकतं आणि जास्तीत जास्त स्तनपान केल्यामुळे तिचं आरोग्यही दीर्घकालीन आरोग्य उत्तम राहील. हाही मुद्दा किती महत्त्वाचा आहे. आणि आता तंत्रज्ञान विकसित होत चाललेलं आहे, नवनवीन शोध येत चाललेले आहेत आणि रोबोटिक गायनिक सर्जरी आपण करता त्यात पारंगत आहात. तर थोडंसं आमच्या दर्शकांना त्याविषयी सांगा ना. सगळ्यात पहिले तर मला असं सांगावं असं वाटतं की दर्शकांना असं वाटतं की रोबोट हा सर्जरी करतो, पण रोबोट नसतो. हे मास्टर माइंड एका सर्जनचं असतं. तुमचे हात असतात. आमचे हात असतात आणि आपण जसं करतोय तसंच रोबोट करतो आहे. त्याचे भरपूरसे फायदे आहे. आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये बऱ्याचशा शस्त्रक्रिया रोबोटिकली करतो आहे, जसं गर्भपिशवी काढणं किंवा फायब्रॉइड असतं तर मायमेक्टॉमी करणं, अशा खूप साऱ्या शस्त्रक्रिया होतात आहेत आणि त्याचे आम्हाला पेशंटला देखील खूप सारे फायदे आम्ही बघतो आहे की पेशंट लवकर घरी जाऊ शकतात, रक्तस्राव कमी होतो, ऑपरेशनचा टाईम कमी होतो, पेशंटचं नॉर्मल जे रुटीन आयुष्य असतं ते लवकर सुरू होतं, छोटे टाके लागतात, इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं. तसंच सर्जनला देखील त्याचा फायदा आहे. कॉम्प्लेक्स ज्या केसेस असतात, जसं कॅन्सरच्या केसेस म्हणा किंवा आतमध्ये खूप चिपकलेले ॲडेजन्स असतात, अशा केसेसमध्ये देखील सर्जरी खूप छान पद्धतीने होऊ शकते. म्हणून मला असं वाटतं की मेडिकल कॉलेजमध्ये जे रोबोटिक सर्जरी आमचे रिस्पेक्टेड डीन डॉक्टर राज गजबी सर यांनी SSI मंत्रा रोबोटिक सिस्टम आणलेली आहे, तर त्याचे खूप फायदे आहे आणि ते सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा. आणि आम्ही पण इथे पेशंटला सगळे फायदे करून द्यायला बसलेलो आहे. तर तुम्ही नक्की या मेडिकल कॉलेजमध्ये याचा फायदा घ्या. आनंदी मातृत्व म्हणूनच मिळवू शकते ना. इतकं छान योजना आहेत, इतकी छान सरकारकडनं मदत आहे आणि आपल्या कुटुंबाचा आधार आहे. त्यामुळे नक्कीच याचा विचार करायला हवा. बरं डॉक्टर, काय सांगाल तुम्ही, समाजामध्ये असे कुठले सकारात्मक बदल या मातांच्या दृष्टीने होणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? पहिले तर मला असं वाटतं की हे जे नकारात्मक विचार असतात की स्तनपानाने जे काही नुकसान होतं किंवा स्तनपान करू नये, तर हे आपण बदलायला हवं. म्हणजे लोकांची मानसिकता जी आहे, स्त्रियांची मानसिकता आपण बदलायला हवी. त्यासाठी हे जे आपण महिन्यामध्ये जो हा उपक्रम राबवतो, विविध उपक्रम जे राबवतो ते अजून दृढ व्हायला हवे. आणि यावेळीची जी थीम आहे, ज्या उपक्रमामुळे ब्रेस्ट फिडिंग हे इनिशिएट होईल आणि हे खूप दिवसांपर्यंत चालेल, म्हणजे प्रत्येक स्त्रीने आपल्या बाळाला आईचं दूध द्यावं, पहिल्या 6 महिन्यांपर्यंत आपलंच दूध पाजावं. तर याच्यासाठी जे काही आपल्याला करता येईल ते सगळं आपण करावं. मग आपण आशा वर्कर्सला त्याच्यासाठी ट्रेन करावं, आपण लोकांना जनजागृती निर्माण करावी, असे खूप सारे आपण टॉक्स द्यावे की ज्याच्यामुळे आपल्याला या स्तनपानाचं महत्त्व कळेल आणि याचे जे काही गैरसमज आहे ते सर्व दूर व्हायला हवे. आणि स्त्री जेव्हा बाहेर जाते, तिला बाहेर स्तनपान करायची वेळ येते, तर सुरक्षित वातावरण सुद्धा तिथे तिला मिळायला हवं. तर ही समाजाची जबाबदारी आहे तिथे. तर नक्कीच या गोष्टींचा विचार केला तर अगदी सगळ्याच गोष्टी सुलभ होतील, अगदी सरळ होतील. तर डॉक्टर, जाता जाता आता या जागतिक स्तनपानाच्या सप्ताहाच्या निमित्ताने आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? स्वस्थ आणि निरोगी स्त्रीने राहावं आणि स्तनपान तिने करावं. याने तिचं पण आयुष्य सुखरूप होईल आणि तिचं जे बाळ आहे ते पण निरोगी आणि स्वस्थ राहील. ते खूप छान डॉक्टर. दर्शको, आईच्या दुधाचे फायदे अगदी लहानपणापुरताच मर्यादित राहत नाही, तर दीर्घकालीन आपल्या आरोग्यावर सकारात्मकच परिणाम करत राहतात. त्यामुळे स्तनपान करणं गरजेचं आहे, म्हणजे नक्कीच एक सुदृढ पिढी घडेल आहे. आणि डॉक्टरांनी इतकी छान माहिती दिली, त्यामुळे एक लक्षात ठेवावं की बाळाला जर उत्तम आरोग्य द्यायचं असेल तर बाळाच्या जन्मानंतर लगेच स्तनपान करावं, म्हणजे एक निरोगी बाळ जन्माला येईल आणि आपण समाजाप्रती जे आपलं ऋण आहे ते फेडण्यास नक्कीच मदत करू. तर डॉक्टर रश्मी सोळंके इनामदार, आपण इथे आलात आणि छान माहिती दिली. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.